हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्डचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील जो ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर आहे पहिला, त्यातील 3rd लेक्चर पाहतोय. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण बघा पहिल्या लेक्चरमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स समजून घेतलाय, त्याची डेफिनेशन. आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, की एव्हरी ऑब्जेक्ट प्रत्येक ऑब्जेक्टला काय करतो, अट्रॅक्ट करतो. अँड दॅट अट्रॅक्शन फोर्स इज नथिंग बट काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. तेच न्यूटन्सने आपल्याला सांगितलेलं आपण बघितलं. बघा, आपण पाहिलं फर्स्ट लेक्चरमध्ये की न्यूटन ॲपलच्या झाडाखाली बसला होता. जेव्हा ॲपल खाली पडलं तेव्हा त्याने विचार केला की ते खालीच का आलं, अपवर्ड का नाही गेलं, हॉरिझॉन्टल का नाही गेलं. आणि मग त्याला खूप विचार केल्यानंतर कळलं की एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करतं एव्हरी ऑब्जेक्टला, अनादर ऑब्जेक्टला. अँड दॅट अट्रॅक्शन फोर्स इज नथिंग बट काय, ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि तेच इथं सांगतोय बघा, अकॉर्डिंग टू काय, न्यूटन, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. अँड दॅट डेफिनाइट फोर्स इज ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट पहिल्यांदा आपल्याला काय ते समजून घ्यायचं आहे. हां, बघा एक्झाममध्ये ते 3 मार्क्ससाठी विचारलं जातं. जेव्हा 3 मार्क्ससाठी विचारलं जातं तेव्हा तुम्हाला त्याचं स्टेटमेंट म्हणजे लॉचं, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट ते एक्सप्लेन करायचं आहे, त्याचबरोबर डिराईव्ह करायचं आहे. आणि जेव्हा ते 4 मार्कबद्दल विचारलं जातं तेव्हा त्यातील प्रत्येक डिटेल माहिती तुम्हाला ती लिहायची आहे. तर आधी आपण तो लॉ काय त्याचं स्टेटमेंट समजून घेऊ. बघा, धीस फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स हां इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. हे तुम्हाला पाठच करायचं आहे, पण हे पाठ करण्याआधी ते स्टेटमेंट तुम्ही समजून घ्या, म्हणजे ते तुमच्या चांगल्या लक्षात राहील आणि आपोआप पाठ होईल. ओके, मग आपण समजून घेऊ काय सांगतं आपल्याला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात. 2 ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट सी आणि एक ऑब्जेक्ट डी. हे 2 ऑब्जेक्ट आपण काय केलेत, कन्सिडर केलेत. ओके, हॅव्हिंग मासेस m1 आणि m2. बघा, हा सी चा काय आपण धरला सेंटर, कन्सिडर केला. हा डी चा सेंटर आहे. तर ह्या 2 सेंटर मधील डिस्टन्स आपण कन्सिडर करूया डी. ओके, तर आता आपण आत्ताच बघितलं की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट काय सांगतंय, फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. हां, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. मग ह्या 2 ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलेत सी आणि डी, त्यांचे मासेस काय धरले आपण, m1 आणि m2. मग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. हे झालं आपलं इक्वेशन 1. अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हां, हे झालं इक्वेशन 2 आणि हेच आपलं स्टेटमेंट पूर्ण. मग आपण जर इक्वेशन 1 आणि 2 काय केलं, ॲड केलं, तर काय म्हणणार आपण, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वेअर थर्ड. हेच आहे आपलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट. सोपं आहे लक्षात ठेवायला. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of masses of the 2 object and inversely proportional to the square of a distance between them. मग आता तुम्ही म्हणाल, हे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स जो डी घेतलाय आपण डिस्टन्स, तो ह्या स्पेरिकल पासून म्हणजे ह्या लाईन पासून का नाही घेतला, तर बघा, कोणत्याही ऑब्जेक्टचं जे मास असतं ते त्याच्या सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतं. आपण हे स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतलंय, तर या स्पेरिकल ऑब्जेक्टचं जे मास आहे
ते त्याच्या सेंटरशी काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड असतं. म्हणून डिस्टन्स घेताना नेहमी कोणत्याही दोन ऑब्जेक्टच्या सेंटर मधील डिस्टन्स घेतलं जातं. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर मधील डिस्टन्स आपण काय कन्सिडर केलंय, डी. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. मग आपण ह्या इक्वेशन थर्डला आपण असं लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. मग हिअर जी काय असणार आहे, हा कॉन्स्टंट है ना, जी इज नथिंग बट प्रोपोर्शनल कॉन्स्टंट किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण त्याला म्हणू शकतो. मग आता ह्या जीचं SI युनिट सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये कधी कधी विचारलं जातं. मग जीचं SI युनिट कसं काढणार, तर बघा आता आपण आधी जीची जर व्हॅल्यू काढली ह्या इक्वेशनवरनं, याला आपण सपोज इक्वेशन नंबर 4 दिलं, इक्वेशन नंबर 4 दिलं, तर जीची व्हॅल्यू काय येणार, फोर्स इंटू डी स्क्वेअर डिवाइड बाय m1 m2. हा फॉर्म्युला डिराईव्ह होतो बरोबर जीचा. याच्यावरनं बघा जी इथं जी इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर होणार, डी इकडे येणार स्क्वेअर, आणि m1 m2 काय होणार, डिवाइड होणार. हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 4 वरनं. मग आपण इथे युनिट टाकूयात, SI युनिट. फोर्सचं SI युनिट काय, न्यूटन. न्यूटन. डी स्क्वेअर, डी काय आपला डिस्टन्स आहे दोन्ही मधला, मग डिस्टन्सचं SI युनिट मीटर, म्हणजे काय, मीटर स्क्वेअर, कारण आपण इथं डी स्क्वेअर घेतलाय म्हणून मीटर स्क्वेअर. आणि बघा इथे काय मासेस, तर मासेसचं SI युनिट काय, किलोग्राम. मग इथे कसं आहे ना, kg इंटू kg म्हणजे काय, kg स्क्वेअर, किलोग्राम स्क्वेअर, म्हणजे SI युनिट काय ना, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. हे असं लिहितात, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर kg -2. का, कारण ते डिवाइड मध्ये वरती डिनॉमिनेटर मध्ये वरती आल्यानंतर काय होणार, -2 होणार. हे झालं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं काय, SI युनिट. तर बघा जेव्हा 3 मार्काला विचारलं जातं किंवा 2 मार्कला, तेव्हा तुम्ही काय लिहायचं, पूर्ण स्टेटमेंट लिहायचं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं, की ग्रॅव्हिटेशन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द two masses and inversely proportional to the square of a distance between them. ते स्टेटमेंट लिहायचं आहे. त्यानंतर अशी डायग्राम काढायची आहे, मग तिथे सांगायचं आहे, लेट अस कन्सिडर टू ऑब्जेक्ट C and D having masses m1 m2 and distance between them is a D. consider D is a distance between them. त्यानंतर मग हे आपल्याला लिहायचं आहे असं, F इज डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल, जेव्हा फक्त स्टेटमेंट विचारलेलं असतं. आणि जेव्हा डिराईव्ह करायला विचारलं जातं तेव्हा तुम्हाला असं इक्वेशन 1, 2, 3 हे सगळं दाखवायचं आहे. SI युनिट सुद्धा लिहायचं आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, मग बघा हा जो जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू सगळ्यात पहिल्यांदा कोणी शोधून काढली आहे, हा सुद्धा 1 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कुणी काढली आहे, हेनरी कॅव्हेंडिश यांनी. कुणी, हेनरी कॅव्हेंडिश. आणि त्या जी या कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती काय, 6.673 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही लक्षात ठेवायची आहे. कोणी शोधून काढली आहे, हेनरी कॅव्हेंडिश यांनी 6.673 इंटू 10 टू द पॉवर -11. ही व्हॅल्यू सुद्धा लिहायची आहे. ओके, आता ह्या लॉशी रिलेटेड काही 1 मार्क्समध्ये सुद्धा क्वेश्चन विचारले जातात जे चॅलेंजिंग असतात. ते काय, तर बघा आता आपण लॉ बघितला, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स. ओके, मग काय, आता बघा सपोज हे आपण बघितलं, पण आता सपोज ह्या मासेसमध्ये हा मास जर आपण ह्या ऑब्जेक्टचा म्हणजे सीचं जर आपण मास डबल केलं 2m, तर फोर्सवर काय इफेक्ट होणार, काय होणार बघा. आपण थर्ड जो इक्वेशन आहे त्यामध्ये टाकून बघू, एमची व्हॅल्यू काय झाली, 2m1 झाली. तर म्हणजे काय होणार, फोर्स इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2m1 m2 अपॉन डी स्क्वेअर.
म्हणजे फोर्स सुद्धा काय होणार, डबल होणार. म्हणजे जर कोणत्याही एका ऑब्जेक्टची जर व्हॅल्यू डबल झाली, कोणत्याही एका ऑब्जेक्टची, तर फोर्सची व्हॅल्यू काय होणार, डबल होणार. त्याचप्रमाणे जर डिस्टन्स जर डबल झाला तर काय होईल, म्हणजे जर डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज गेटिंग डबल, तर मग फोर्सवर काय इफेक्ट होईल, तर आपण करून बघू. समजा इथं डी आहे, पण हे अजून दूर गेले, हां डबल झाले, अजून डी डिस्टन्सने लांब गेले, तर याच्यात काय इफेक्ट होईल, म्हणजे काय होणार, अजून डी ने ते लांब गेले, तर इथं डी ची व्हॅल्यू काय होणार, 2D होणार, बरोबर. मग तीच आपण फोर्स इक्वेशन थर्ड मध्ये टाकून बघू. तर काय मिळणार आपल्याला बघा, फोर्स इज इक्वल टू m1 m2, आपण काय टाकणार, 2D झाली आहे ना आता, डिस्टन्स बिटवीन देम काय झालं, डबल झालं, डबल म्हणजे 2D झालं, है ना. पण आपल्या ह्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय टाकायची, व्हॅल्यू डिस्टन्स काय आहे, 2D. मग आपण इथे टाकणार इक्वेशन थर्ड मध्ये, म्हणजे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन m1 m2 2चा स्क्वेअर काय 4D स्क्वेअर, म्हणजे फोर्स काय होणार, 4 पटीने कमी होणार आहे, कारण इथे काय 1/4 आहे ना, फोर्स इज काय होईल, डायरेक्टली इन प्रपोर्शनल टू द 1/4 होणार, म्हणजे फोर्स काय होतो, डिक्रीज होतो 4 फॅक्टरने. ओके, हे स्टेटमेंट बघा, हे खूप एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हे सुद्धा मासेस ऑफ द ऑब्जेक्ट इज डबल, आपण आत्ताच बघितलं m1 ची व्हॅल्यू काय घेतली आपण, 2m घेतली, 2m1 म्हणजे डबल झाली. देन काय होतं, masses of the object is double, the force between two objects is also double. आपण आत्ताच बघितलं की m1 ची जर व्हॅल्यू 2m1 केली, डबल केली, तर फोर्स सुद्धा काय होतो, डबल होतो. ऑल्सो डिस्टन्स जर आपण डिस्टन्स डबल केला, म्हणजे डीच्या ऐवजी 2D केला, तर काय होणार, 4D. द फोर्स डिक्रीजेस, म्हणजे काय होतो, कमी होतो, कितीने, फॅक्टर ऑफ 4, 4ने फोर्स काय, 4 पटीने फोर्स काय होतो, कमी होतो, डिक्रीज होतो. हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने काय महत्त्वाचं. बघा इथे मी ज्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या हायलाईट केल्यात, तर तुम्ही सुद्धा पुस्तकात हायलाईट करून ठेवा, तर तुमच्या लक्षात राहिलंय. हा स्टेटमेंट, gravitational force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of a distance between them. त्यानंतर ते डिराईव्ह करायचं, दोन ऑब्जेक्ट दाखवायचे, त्यांच्यामधलं डिस्टन्स डी असं दाखवायचं एक्झाममध्ये, m1 m2 त्यांचं मासेस कन्सिडर करायचं, इक्वेशन 1 2 असं दाखवून जी कॉन्स्टंट दाखवायचा, जो काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. मग त्याचं आपण युनिट सुद्धा बघितलंय, SI युनिट, ते काय येतं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आणि सगळ्यात पहिल्यांदा जीची व्हॅल्यू कोणी काढली आहे, हेनरी कॅव्हेंडिश. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, तुम्हाला 1 मार्कला विचारलं जाऊ शकतं. जीची व्हॅल्यू सुद्धा 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि ऑल्सो हे सुद्धा लक्षात ठेवायचं, हे जे स्टेटमेंट आहे की मासेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज ऑल्सो डबल. म्हणजे मास जर डबल झाला तर फोर्स सुद्धा डबल होणार, पण जर डिस्टन्स डबल झाला तर फोर्स काय होतो, डिक्रीज होतो, कितीने, 4 फॅक्टर 4ने, 4 पटीने फोर्स काय होतो, डिक्रीज होतो. हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलंय. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके, थँक्यू सो मच.